प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वात शांती असो. प्रियांनो, एक दृष्टीहीन व्यक्ती सुद्धा आपले डोळे उघडू शकते आणि याचं उत्तम उदाहरण आपल्याला मार्क रचित शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय त्या 46व्या वचनापासून 52व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तिथे आंधळ्या बारतिमेला दृष्टी मिळाली, या चमत्काराचं वर्णन तिथे केलेलं आहे. आणि आता आपण पाहूया की हा आंधळा बारतिमेय तुम्हाला आणि मला शिकवणार आहे की येशू ख्रिस्ताचा शिष्य कसा असावा. बघा, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट परिचित आहे, ही घटना परिचित आहे. हा बारतिमेय तिथे यरीहोच्या वाटेने जो रस्ता यरुशलेमेकडे जातो तिथे भीक मागत बसलेला होता. आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला तिथून जात होता त्याच्या अवतीभोवती प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये बारतिमेयच्या कानावर जेव्हा पडतं की तिथून येशू ख्रिस्त जात आहे, त्यावेळेला तो जोरात आरडोळी करू लागतो, तो ओरडू लागतो, सांगतो, येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर, येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. अशा वेळेला तिथे उपस्थित असलेले सगळे लोक, बहुतेक जे त्याचे शिष्य होते येशू ख्रिस्ताचे, ते त्याला शांत करायला पाहतात. ते त्याला सांगतात तू शांत राहा, परंतु वचनात म्हटलं तो अजून जोरात ओरडा करून म्हणतो की येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. आणि अशा वेळेला येशू ख्रिस्त मागे वळून त्याला सांगतो की त्याला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेला ते शिष्य त्याला सांगतात बारतिमेयला की तो तुला बोलवत आहे, तो तुला बोलवत आहे, ही इज कॉलिंग यू. हे शब्द ऐकल्याबरोबर हा बारतिमेय आपल्या अंगावरचं पांघरून फेकून देतो आणि तो आपल्या पायांवर उभा राहून येशू ख्रिस्ताकडे लगबगीने येतो. आणि मग येशू ख्रिस्त त्याला विचारतो, तुला काय हवं आहे, मी तुझ्यासाठी काय करू. तेव्हा हा बारतिमेय सांगतो, मला पाहायचंय, मला दृष्टी दे. आणि त्यावेळेला येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. काय सांगतो येशू ख्रिस्त, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. लागलीच त्या आंधळ्या बारतिमेयला दृष्टी प्राप्त होते आणि तो येशू ख्रिस्ताच्या मागे त्या यरुशलेमेच्या वाटेने चालत जातो, असं तिथे वर्णन केलेलं आहे. बघा, आता ह्या शास्त्र भागातनं आपण 5 गोष्टी पाहणार आहोत. सर्वप्रथम गोष्ट तिथे 48व्या वचनात म्हटलंय की तो काय आरोळी करतो, येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. बघा, ही गोष्ट खूप महत्वाची आहे प्रियानो. आपल्या प्रसंगातून, आपल्या अनेक घटनेतून, आपल्या असफलतेतून, आपल्या कष्टातून, दुःखातून आपण जात असतो आणि आपल्याला वाटत असतं की कोणीतरी आपल्याला सहाय्य करावं, त्या परमेश्वराने आपल्याला सहाय्य करावं. प्रियानो, परमेश्वराकडनं जर सहाय्य हवं असेल तर त्याची सुरुवात इकडून होते की जिथे आपल्याला आपली असफलता, आपली कमतरता ओळखून, आपली कमजोरी ओळखून त्याला हाक मारायची आहे, येशू ख्रिस्त माझ्यावर दया कर. त्या येशू ख्रिस्ताला हाक मारायची आहे. आपल्याला त्याची दया हवी आहे, हे त्याच्याकडे प्रकट करायचं आहे. आपण स्वतःला वाचवू शकत नाही, मी स्वतः मला दृष्टी देऊ शकत नाही, हे त्या बारतिमेयने ओळखलं. आणि मग तो काय म्हणतो, माझ्यावर दया कर. आणि त्याने हे देखील ओळखलं की फक्त येशू ख्रिस्त ते करू शकतो. आणि त्याच विश्वासाने तो येशू ख्रिस्ताकडे आला. येशू ख्रिस्त आजही दया करावयास समर्थ आहे. दुसरी गोष्ट आपण पाहतो प्रियानो, ज्याचं वर्णन त्याच 48व्या वचनात येते. काय म्हटलं, ही शाउटेड ऑल द मोर. लोक त्याला शांत करत आहेत आणि तो अजून जोरात आरोळी करून सांगते. तो एकदम डेस्परेट होता. त्याला त्याच्या संकटातनं, त्याला त्याच्या परिस्थितीतनं, त्याच्या दृष्टीहीन परिस्थितीतनं त्याला बाहेर निघायचं होतं. आणि म्हणून तो अजून बोंब करून सांगतो की मला माझ्यावर दया कर. तो तिकडे थांबला नाही. बघा, अनेक लोक त्याचं तोंड बंद करून त्याला थांबायला सांगत होते, परंतु त्यांचं न ऐकता तो अजून जोरात आरोळी करून परमेश्वराकडे, येशू ख्रिस्ताकडे दयाची भीक मागू लागला. तो त्याच्याकडे दयेची याचना करू लागला. बघा, वारंवार परमेश्वराने किंवा येशू ख्रिस्ताने आपण पाहतो नव्या करारामध्ये आपल्याला प्रार्थनेविषयी शिकवत असताना हेच सांगितलंय की तू थांबू नकोस, तर निरंतर प्रार्थना करत राहा. तिसरी गोष्ट की त्याला लोक शांत करू पाहत होते, त्याचं तोंड बंद करून पाहत होते. बघा, जेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वाटेने चालायला बघू, जेव्हा तुम्ही आणि परमेश्वराला हाक मारत असो, आपल्या जीवनात अनेक प्रसंग, अनेक संकट, अनेक कष्ट असे येतात ज्या वेळेला आपल्याला तोंड बंद करून गप्प राहा असं कदाचित कोणी लोक सांगतात, कदाचित परिस्थिती सांगते. बस झालं, शांत राहा, नाही ऐकणार देव तुझी प्रार्थना, नाही ऐकत परमेश्वर तुझी प्रार्थना, तो नाही तुला उत्तर देणार, असे अनेक शब्द आपल्या कानात पडतात. परंतु हा आंधळा बारतिमेय, त्याच्या कानात सुद्धा त्याला लोक सांगत होते, शांत राहा, गप्प राहा, शांत राहा, इथे एवढी गर्दी आहे आणि परमेश्वर येशू ख्रिस्त तुझं ऐकणार नाही. इकडे एवढी गर्दी आहे, तुझे शब्द त्याच्याकडे पोचणार नाही, तो तुझ्याकडे वळून पाहणार नाही. परंतु येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे वळून पाहिलं प्रियानो.
का वळून पाहिलं? कारण तो हाक मारत राहिला, त्याने तो तिकडे थांबला नाही. प्रियानो, तुम्हाला आणि मला त्याच्याकडे हाक मारत राहायची आहे, निरंतर प्रार्थना करत राहायची आहे. आणि आपल्याला थांबवण्याचे किती जरी प्रयत्न झाले, भले प्रसंग असे येतील जिथे आपण म्हणू की नाही बस झालं, आता मला नको, मला नाही मागायचं परमेश्वराकडे, तरी आपल्याला मागत राहायचं. त्यानंतर आपण पुढे चौथी गोष्ट पाहतो, ती म्हणजे अशी की त्या बारतिलमैने त्याचं पांघरून फेकून दिलं. बघा, एखाद्या भिकाऱ्या करता त्याचं पांघरून हे त्याचा आधार असतो, हे त्याच्यासाठी त्याचा आश्रय असतो. त्याचं पांघरून हो, त्याला थंडीमध्ये त्याला सुरक्षा असते, गरमीपासून दिवसात त्याला सुरक्षा असते, त्याला झोपण्याकरता त्याचं ते अंथरूण असतं, त्याचं पांघरून त्याची ओळख असते. आणि ह्या आंधळ्या भिकाऱ्याने, ह्या बारतिलमैने त्याचं ते पांघरून फेकून दिलं. जेव्हा त्याने ते पांघरून फेकून दिलं, तो काय सांगत होता? मला आता ह्याची गरज लागणार नाहीये, कारण येशू ख्रिस्त मला बोलवत आहे. मला आता भीक मागायची गरज लागणार नाहीये, कारण तो येशू ख्रिस्त मला बरं करणार आहे. हा त्याचा विश्वास तो तिथे प्रकट करत होता. प्रियानो, त्याने जी गोष्ट ज्याला तो आयुष्यभर कदाचित बिलगून राहिलेला होता, त्याचा आधार घेत राहिलेला होता, तो त्याने सोडून दिला. का? त्याचे ते पांघरून फेकून देण्यामध्ये तो प्रकट करत होता की आता मला ह्याच्यावर भरोशावर राहायची गरज नाही, मी माझा भरोसा त्या येशू ख्रिस्तावर ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे प्रियानो, जेव्हा त्याने ते पांघरून फेकून दिलं, तेव्हा त्याने त्याची ओळख होती भिकारी असलेल्याची, ती त्याने टाकून दिली. त्याचा आधार जो होता तो त्याने टाकून दिला. कदाचित ते पांघरून पकडून त्याला येशू ख्रिस्ताकडे धावण्यासाठी कठीण झालं असतं, तर त्याने जे अडखळ करणाऱ्या गोष्टी सुद्धा टाकून दिला. बघा, इब्रिकराच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की एव्हरीथिंग दॅट हिंडर्स यू पुट इट अवे. ज्या गोष्टी आपल्यामध्ये अडखळ निर्माण करतात परमेश्वराकडे जाण्याकरता, त्या आपल्याला फेकून द्यायच्या, त्या आपल्याला टाकून द्यायच्या. आणि इब्रिकराच्या पत्रामध्ये जे वर्णन केलं ते पापाविषयी वर्णन आहे. प्रियानो, जे पाप आपल्याला परमेश्वराकडे जाण्यापासून रोखून ठेवतं, ते पाप आपल्याला टाकून द्यायचंय, फेकून द्यायचंय, सोडून द्यायचंय. या बारतिलमैने जेव्हा त्याचं पांघरून फेकलं, तेव्हा तो काय सांगत होता? आता मला ह्याची गरज लागणार नाहीये, कारण मला येशू ख्रिस्ताने बोलवलेला आहे आणि तो येशू ख्रिस्त मला बरं करणार आहे. माझं जीवन आता बदललं आहे, मला दृष्टी प्राप्त होणार आहे, मी बरा होणार आहे. या खात्रीने त्याने त्याचं ते पांघरून फेकून दिलं आणि तो येशू ख्रिस्ताकडे धावत आला. माझ्या प्रियानो, जर आपण असा विश्वास धरून त्या येशू ख्रिस्ताकडे धावत येतो, खचितच नक्कीच तो आपल्या विश्वासाचा आधार. त्यानंतर पाचवी गोष्ट आपण पाहतो माझ्या प्रियानो, तिथे म्हटलं आहे 52व्या वचनामध्ये की तो बरा झाला. आणि तो बरा झाल्यानंतर येशू ख्रिस्ताच्या बरोबर त्या क्रूसाच्या वाटेने, त्या यरुशलेमेच्या दिशेने तो चालत गेला. तो बरा झाला, त्याला किती आनंद झाला असेल. आणि त्यानंतर त्या वाटेने, आता क्रूसाच्या वाटेने येशू ख्रिस्त जाणार होता तिथे, आपल्याला अनेक वेळा लक्षात येईल प्रियानो, अनेक वेळा आपण त्या परमेश्वराला हाक मारतो, येशू ख्रिस्ताला हाक मारतो, केवळ चमत्कारापुरते आपण हाक मारतो. आणि एकदा का आपल्याला आपला चमत्कार मिळाला की आपण त्याला टाटा बाय बाय करतो आणि त्याला विसरून जातो. परमेश्वराला आभार मानायला येत नाही, येशू ख्रिस्ताचे आभार मानायला आपण वळत नाही. अनेक लोक बरं होण्याकरता, आरोग्य प्राप्त करण्याकरता येशू ख्रिस्ताकडे येतात. आणि एकदा का आरोग्य प्राप्त झालं, एकदा का नोकरी मिळाली, एकदा का बायको मिळाली, एकदा का नवरा मिळाला, एकदा का मुलं मिळाली, लेकरं झाली, चांगलं सगळं स्थापित झालं, आपण परमेश्वराला विसरून जातो. परंतु हा आंधळा बारतिलमै आपल्याला आठवण करून देतो आहे की त्याला जेव्हा दृष्टी मिळाली, तो येशू ख्रिस्ताच्या बरोबर त्या क्रूसाच्या वाटेने चालत गेला. प्रियानो, तुम्हाला आणि मला जेव्हा जेव्हा आपले चमत्कार प्राप्त होतात, त्या वेळेला लक्षात ठेवायचंय आणि येशू ख्रिस्ताच्या वाटेने, त्या क्रूसाच्या वाटेने आपल्याला चालत जायचंय. क्रूसाची वाट सोपी नव्हती प्रियानो, ती वाट खडतर होती, ती वाट कठीण होती, ती कष्टाची आहे, ती दुःखाची आहे, ती अनेक संकटांची आहे. आपल्याला अनेक गोष्टीतनं जावं लागणार, परंतु त्या वाटेने आपल्याला चालायचं आहे प्रियानो. जेव्हा येशू ख्रिस्त त्या वाटेने चालत गेला, त्या वधस्तंभावर तो चढला, त्यावेळेला त्यानंतर तो मृत्युंजयी ठरला, मरणावर त्याला विजय प्राप्त झाला. प्रियानो, तुम्हाला आणि मला त्या क्रूसाच्या वाटेच्या दिशेनेच जायचं आहे. ती वाट एका शिष्याची वाट आहे आणि एक शिष्यच त्या वाटेने चालू शकतो. आणि येशू ख्रिस्ताने आपण त्याचे शिष्य असावे असंच त्याने आपल्याला शिकवलं आहे. तो काय म्हणतो, आजपासून तुम्ही माझे शिष्य आहात. आपण स्वतःला जेव्हा ख्रिस्ती म्हणून घेतो, ते आपण काय म्हणून घेत आहोत प्रियानो, की आपण येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. आणि तो ज्या वाटेने चालला
त्या वाटेने, त्या परमेश्वराच्या वाटेने आपण चालणार असं आपण घोषित करत आहोत. तर प्रियानो, हा आंधळा बारतिमेय आपल्याला 5 गोष्टी शिकवते. पहिली गोष्ट, आपल्या कमतरतेला आपल्याला स्वीकारायचं, अंगीकारायचं आणि म्हणायचंय, येशू ख्रिस्त माझ्यावर दया कर. दुसरी गोष्ट की निरंतर हाक मारत राहायची आहे, तो नक्कीच आपला ऐकणार. तिसरी गोष्ट, हाक मारत असताना आपल्या कानात अनेक आवाज येतील, आपल्याला शांत होण्याकरता अनेक गोष्टी, अनेक प्रसंग असे येतील की जेणेकरून आपण आपलं तोंड बंद करावं, परंतु त्या गोष्टींकडे लक्ष न लावता, आपला विश्वास न डळमळता त्याच्याकडे पाहत राहायचं आणि त्याला हाक मारायची आहे. चौथी गोष्ट, जेव्हा त्याने आपल्याला बोलावलेलं याची खात्री आपल्याला आहेच प्रियानो, त्याने आपल्याला बोलावलेलं हे आपल्याला माहिती आहे, तर आपल्याला अडखळण करणारे सारी पांघरुण आपल्याला फेकून द्यायचे, ज्या ज्या गोष्टींचा आधार घेऊन आपण बसतो आपल्याला फेकून द्यायचंय आणि त्या येशू ख्रिस्तावर, एकमेव प्रभू येशू ख्रिस्त जो आपलं जीवन पालटू शकतो, त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपला चमत्कार जेव्हा आपल्याला प्राप्त होतो, तेव्हा त्याच्या वाटेने, त्याच्या बरोबर आपल्याला चालत आपल्याला पुढे जायचं आहे. तर अशा प्रकारे प्रियानो, हा आंधळा बारतिमेय आपल्याला शिकवत आहे, आपले डोळे उघडून आपल्याला दाखवून देत आहे की एक शिष्य कसा असावा, जो परिस्थितीला भीत नाही, जो त्याच्या कमतरतेवर पाहून राहत नाही, तर तो त्याच्या संकटात त्या परमेश्वराला हाक मारतो, येशू ख्रिस्ताला हाक मारतो आणि तो त्याच्या साक्ष अनुभव करत त्याच्या वाटेने तो पुढे जात राहतो. असं तुम्हाला आणि मला राहायचंय माझ्या प्रियानो. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आपल्या सर्वांचं सहाय्य करो आणि या दृष्टीहीन बारतिमेयला ज्याप्रमाणे डोळे प्राप्त झाले, त्याला दृष्टी प्राप्त झाली आणि त्याने काय म्हटलं, रब्बी. रब्बी म्हणजे काय, माझा शिक्षक, माझा गुरु. त्याने खरोखरच शारीरिकरित्या त्याला दृष्टी प्राप्त झालीच, परंतु आत्मिकरित्या सुद्धा त्याचं तारण झालं, त्याचा उद्धार झाला. त्यावेळेला तो येशू ख्रिस्ताच्या मागे चालू लागला. प्रियानो, आपल्याला आपल्या त्या गुरुला हाक मारायची आहे. तो आपला गुरु आहे आणि आपण त्याचे शिष्य आहोत. मी निर्णय घेतलाय, येशूच्या मागे चालत राहील, मागे वळणार नाही. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. No turning back, no turning back. May the Lord bless you all. परमेश्वर आपल्या सर्वांचं सहाय्य करो. आमेन.